मम्मीने जर हे सगळं बघितलं तर मला खूप वाटणार. ओ माय गॉड. इंटरनेट ठेवा वैष्णवी. त्याच्या मला लय डेंजर घसरते बरं. हरे हरे महादेव. तुम्हाला असं वाटत नाही का इथं कोणीच नाहीये? इथं काय तसलं काही नसतं ना? नाही रे. हो अगदी. तुमची दोघांची फाटल्याला मला करत होतं. नाही. वाव प्रतिम आहे. आता कुठे जायचं? इथे जायचं का इथे जायचं? रिकाम आहे. सुपर्ब सुपर्ब. गाइस मेरे को बहुत ठंड लग रही है. पण हा इतका असा जंगलातून पूर्ण पाणी वगैरे हे मम्मीला माहित नाहीये. अगं आज अमावस्या पण आहे. मला मम्मी काय म्हणलेली अमावस्या आहे नीट जा देवाचं नाव घे. ब्लॉग बघितला तर मला काय म्हणेल कुठे अशी उड्या मारत फिरत असतेस. आम्ही निघालो आज ट्रेकिंगला. कोणत्या ठिकाणी? येस स्टे ट्यून्ड. आता ऑटो पकडायची मग कासारवाडीला जायचं. तिथे ट्रेन पकडायची आणि मग समोरून ऑटो पकडायची. तिथं है ना सही ना? येस कारण आम्ही ट्रेकला निघालो आहे. त्यामध्ये तुम्ही बघाल खूप भारी सिनरीज आहे. पुढे खूप काही काही दिसणार आहे व्लॉगमध्ये. या आर यू हॅपी? थँक्यू सो मॅचिंग झालं. अजून ट्रेक चालू व्हायचं आहे तर तोपर्यंत मला खूप झाली. माझा हात वगैरे कंप्लीट नंबर झाला. ट्रेकला मी काय करणार आहे कंप्लीट दुःख आहे. थंडीने माझी खूपच बेकार अवस्था झाली. थंडीनं इथे येताना गरम कपडे घेऊन येते. स्वेटर बघितला माझी अवस्था. माझ्या मम्मीने जर हे सगळं बघितलं तर मला खूप वाटणार. खाने पीने का सामान बहुत है हमारे पास लेकिन खाने के लिए टाइम नहीं है. ए माझा क्लच आला. असं दे पडू दे. पिंकी पण गंगेचं लोक. गाईज आता ट्रेक सुरू केलाय. खूप भारी वेदर आहे. जॅकेट वगैरे घातले तरी पण खूप थंडी वाजते. पण ठीक आहे मला खूप मजा येते. थांबतीला येऊ दे. हळू या निकिता. निकिता ये हळूहळू. ओ माय गॉड चुम्मेश्वरी व्ह्यू आहे. पूर्ण धुकं आहे आणि जास्त क्राऊड पण नाही आहे. थोडीफार लोक आहेत. थोडीफार पण दिसत नाही आहेत. आम्हीच आहे. हा खरंच आम्ही आहे. मी बंक नाही केलेलं. मला सुट्टीच आहे. या दोन पण काही आम्ही कॉलेज बंक करून आले का तर फक्त सीन वर्दीट आहे. वर्दीट आहे खरंच वर्दीट आहे. पाऊस झाला. वाव एवढं पण काही सटकत वगैरे नाही. ठीक आहे. निकिता कसं वाटतं तुला फर्स्ट टाइम आमच्या सोबत येऊन?
वैष्णवी हळू. चल ग, असं कसं नाही ना, तू तर शूज घातलीत. दमाने निकिता अंगो बिंगो पडशील. ते फोन बिन जरा नीट ठेवा. वैष्णवी आईला वैष्णवी आईला बजरंग बली की जय. हर हर महादेव. दगडा दगडात नाही चला. थांबा की मग. त्याच्या मला लई डेंजर घसरते बरं. ये हात दे. स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच का? त्याला विचारायचं निकिता इकडे. तुझा हा पहिला एक्सपिरियन्स आहे तर खूप मस्त. काय वाटतं तुला? काय वाटतं तुला आमच्यासोबत ट्रेकला येऊन? खूप मस्त. आम्ही तर नेहमी भटकत असतो खूप मस्त. आणि आम्ही पहिल्यांदा खरं तर पावसाळ्यात ट्रेक करतो. त्याच्या आधी आम्ही पावसाळ्यात नाही गेलेला. आम्ही उन्हाळ्यात खूप भटकलोय. हे खरंच खूप भारी आहे. खरंच खूप भारी आहे. पूर्ण धुकं आहे म्हणजे आजूबाजूला पूर्ण धुकं आहे. हे बघा कम्प्लीट धुकं. कम्प्लीट. गाईज समोर काय काही दिसत नाहीये. पाऊस चालू झाला आता. काय माहिती आता मी फोन वगैरे आत ठेवेल. भिजेल का. आणि मी ते हे पण नाही आणलं. कवर पण नाही आणलेलं आहे. घ्यायचं होतं पण विसरलो आम्ही. ओ माय गॉड. लुक ॲट द व्ह्यू गाईज. लुक ॲट द व्ह्यू. गणपती बाप्पा मोरया. इथे कोणीच नाहीये. तुम्हाला असं वाटत नाही का इथे कोणीच नाहीये? डोंट पॅनिक. नो आय एम नॉट पॅनिकिंग. इथे काय तसलं काही नसतं ना. नाही रे हो अगदी. तसं काही नसतं. नाही इथे रस्ता आहे. तुमची दोघी फाटल्याला मला करत होतं. नाही नाही आम्ही विसापूरला गेलो तेव्हा त्याच्यापेक्षा बेकार रस्ता होता. विसापूरचा रस्ता बेकारच आहे माहिती आहे मला. विसापूरचा आणि ट्रेक त्यातले त्यात पूर्ण दुपारच्या वेळेस आम्ही ट्रेक केलेला. दुपारी आम्ही पण दुपारी केला होता भरूनात. पण लास्ट इयर. आणि कोणच नव्हतं. पण इथलं वेदर खूप छान आहे. वाव वाव. खरंच सुंदर आहे. अप्रतिम आहे. अप्रतिम असं. अप्रतिम आहे. आता कुठे जायचंय? इथे जायचं का इथे जायचंय? कहाँ करे क्या? शिवी तो नेटवर्क करे फुल है. A few minutes later. आता आम्ही इथे गेलो होतो. तिथे एक मंदिर होतं. देवीचं होतं ना ग. देवीचं मंदिर होतं. पूर्ण पाऊस येतो. आता थोडा कमी झाला आहे त्यामुळे मी शूट केलं आहे. जेव्हा ते मंदिर होतं तेव्हा खूप पाऊस होता त्यामुळे फोन आत ठेवला होता. पण इथे खूप सुंदर असे रस्ते वगैरे आहेत. म्हणजे तुम्हाला जर प्रॉपर ट्रेकिंगचा थ्रिल घ्यायचा असेल तर हे बेस्ट आहे. मी दाखवते तुम्हाला. त्यात पाऊस छान आहे. इथे मला कंटिन्युअसली अशा शिट्ट्यांचा वगैरे आवाज येतोय. माझी फ्रेंड बोलली की पाखरू आहे. माहित नाही मला. आला किल्ला. अरे आपल्या स्टेअर्स तिकडून आहेत आणि आपण इकडून आलोय. Finally we reached. We did it. वरती कसलं वारे पाणी. ए थांब थांब. पुढे पुढे जाऊ नको ले. हा बघूया ना. पाणी वगैरे असते ना. ए लय पुढे जाऊ नको. काय नाही इथं. काय नाही रिकामं. रिकामे.
रिकाम आहे चल खालूया पाय वगैरे सर आणि कू चल बेस्ट आहे काय गाईज एक नंबर बेस्ट बेस्ट आहे गाईज आमच्या खाण्यात बिझी खाया बिझी खाया बिझी खाया बिझी खाया गाईज खाण्यात बिझी आहेत ते काही तुम्हाला आता काही सांगणार नाही आहेत सगळे दमलेत पोरी दमल्यात पोरींना भूक लागली आहे माझी तर हे सगळं बघूनच भूक भागली पण तरी पण मी खाणार आहे तरी पण नाही मी तरी पण खाणार आहे. भारी 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 हे झाड तर किती सुंदर आहे मस्त आहे. काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये आहे काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये आहे वाव ब्युटी 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 माझ्याकडे एवढी मोठी बॅग दिली रूम पासून आणि स्वतः पुढे पुढे पळते छोटे म्हणून एवढं फायदा नाही घ्यावा हे जेव्हा ग्रीन ग्रीन असेल तेव्हा कसलं किल्लर दिसत असेल हा ना पूर्ण झालेलं नाही अजून हे हिरवं हिरवं ना पण कमाल आहे गाईज आयुष्यात जर काही चांगलं केलं असेल ना तर महाराजांच्या गड किल्ले फिरून खूप भारी वाटतंय मनाला खूप शांती समाधान वाटतं येस तर तुम्ही येस नक्की विजिट करा ह्या किल्ल्याला नाव काय बोल करीगड येस निकिता व्हॉट अबाउट यू बेस्ट एक्सपिरियन्स ऑफ लाईफ येस येस अविस्मरणीय क्षण आयुष्याचं म्हणलं तरी पण चालेल मस्त मराठी एवढी परफेक्ट नाही ठीक आहे ठीक आहे आपल्याला परफेक्शन नको आहे आपल्याला ऑर्गॅनिक पाहिजे सगळं ऑर्गॅनिक नॅचरल सिंथेटिकचा जमाना नाही आपला हा व्ह्यू आहे सुपर्ब 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 काय जाता ए तिथे पाणी आहे आपण तिथे पण जाऊया हे काय आहे नक्की चढू नकोस त्याच्यावर तरी पण काहीतरी रिस्पेक्टफुल गोष्ट असेल तर तोफ ठेवण्यासाठी आहे का ओके काय आहे काय काय आहे तू माकड आहेस तू पाऊस 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 गाईज तुम्हाला जर खरं स्वर्ग पाहायचं असेल ना जिवंतपणे तर नक्कीच विजिट करा ढगात आलं वाटते ना खरंच ढगात काहीच दिसत नाही काहीच अजून आम्हाला एवढा सगळा गड आहे तो कम्प्लीट करायचा आहे आम्ही आता तिथून चालू केलं आहे आम्ही आता इथं आलो
चला संपलं. गाइस मेरे को बहुत ठंड लग रही है. हो गो. हे काय आहे? किती सुंदर आहे हे. कमिंग कमिंग. येस येत आहे. Completed. माझ्याकडे बॅग दिली आहे आणि तुरु तुरु पळत आहेत रिकाम्या. यार मी वेट घेऊन पळत आहे, जरा तरी थोडं तरी स्टील. पण मी सोबत होते ना. सोबत होते ना. काय लॉजिक काय? माझं सेल्फ मेड लॉजिक आहे. मजा आली काय पण म्हणा. आता आम्ही उतरतोय, पण हा खूप भारी ट्रेक होता, खूपच सुंदर, मस्त मजा आली. पूर्ण ओले झालो आम्ही, कारण कंटिन्युअस आम्ही पावसामध्ये ट्रेक केला आहे. आज जरा पाऊस थांबला आहे, पण मजा तरी आली. पण मी मम्मीला काय सांगितलं होतं माहिती आहे का, की ट्रेक आहे असा साधा, पण हा इतका असा जंगलातून पूर्ण पाणी वगैरे, हे मम्मीला माहीत नाही आहे. मम्मीने जर तो ब्लॉग बघितला तर मला काय म्हणेल, कुठे नुसती उड्या मारत फिरत असतेस, कुठे पण जातीये, काय पण करतीये. अगं आज अमावस्या पण आहे. मला मम्मी काय म्हणलेली, अमावस्या आहे, नीट जा, देवाचं नाव घे. सॉरी मम्मी, पण आता होता तसाच ट्रेक, काय करणार आता मी, समजून घे. आता नाही तर कधी जाणार मी.